नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही मानमोडी तालुका गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी मॅच खेळण्यासाठी आलेलो आहोत। तर बघा, अगदी निसर्गाच्या कुशीत हे ग्राउंड आहे। तुम्हाला संपूर्ण ग्राउंड सुद्धा दाखवतो। अतिशय छान असं ग्राउंड आहे आणि अतिशय जोरात पाऊस असल्यामुळे या ठिकाणी थोडंसं खडकाळ ग्राउंड असल्यामुळे या ठिकाणी पाणी वगैरे साचलेलं नाही। तर आता आम्ही या ठिकाणी मॅचसाठी आलेलो आहोत। तर तुम्हाला पुढील मॅच सुद्धा दाखवतो आणि या ठिकाणचं संपूर्ण ग्राउंड आणि आजूबाजूचं वातावरण सुद्धा दाखवतो, पवन चक्क्या वगैरे सुद्धा दाखवतो। तर हे बघा मित्रांनो, हा संपूर्ण तलाव आहे आणि तलावाच्या बाजूला जे बघा पवन चक्क्या आहेत। अगदी निसर्गाच्या कुशीमध्येच आजचा आमचा सामना आहे। हा बघा संपूर्ण तलाव आहे, बघा पवन चक्की आणि हे मित्रांनो आमचं ग्राउंड आहे। सिमेंट विकेट आहे, षटकार जरा जवळ आहेत आणि लेफ्ट साइडला डिक्लेअर आहे। बघा पाण्याची टाकी आहे, या ठिकाणी बॉल गेला की 2 रन आहेत आणि हे संपूर्ण मैदान आहे। आता सर्व प्लेयर सुद्धा येत आहेत। आता मॅच सुरू होणार आहे, तर तुम्हाला मॅच सुद्धा दाखवतो मी। तर मित्रांनो, या ठिकाणचं मैदान छोटं असल्यामुळे आम्ही आता गेवराईला मॅचला जात आहोत। त्या ठिकाणी मैदान सुद्धा चांगलं आहे, खेळपट्टी सुद्धा चांगली आहे, तेही तुम्हाला दाखवतो। निसर्ग सुद्धा बघा मित्रांनो, एवढा रस्ता आमचा मॅचला जायचा। हे आमचे सरताज कॅप्टन, बघा गाड्या कशा आहेत दाखवतो तुम्हाला। बघा मित्रांनो, आम्ही आता गेवराईला मॅचला जात आहोत। संभाजीनगर हायवे आहे हा, साखर ग्राउंड आहे, ते ग्राउंड सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि त्या ठिकाणी आम्ही सामना खेळायला। बघा मित्रांनो, हे आमचं विकेट आहे, सिमेंट विकेट आहे आणि हे संपूर्ण मैदान अतिशय सुंदर असं मैदान आहे। संपूर्ण ओपन ग्राउंड आहे, बाजूलाच हाय आहे। बघा संपूर्ण ग्राउंड हे बघा मित्रांनो, ग्राउंडच्या बाजूला जांभळीचं झाड आहे। तर बघा आमचा प्लेअर वरती काढलेला आहे। आता आम्ही जांभळं खातो, बघा जांभळं। बघा मित्रांनो, थोडे जांभळं गोळा केले, बघा भरपूर जांभळं आहेत, मस्त लागतात या खायला। हे बघा मीच बॅटिंग करतोय आणि मॅच सुरू झालेला आहे। बघा संपूर्ण विकेट आहे। हा थोडासा व्हिडिओ उभा केल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही। चार शॉट आहे भाई, आता काढला बर का। Do you love me, Matthew? I do. Honestly? Yes. Secretly, but honestly. No more secrets.